असं वाटतंय, मी म्हणलो होतो ओबीसी आरक्षणात जायचं नाही. ओबीसी आरक्षणात गेलो आम्ही आणि सरसकट गेलो आता. सरसकट गेलो. आता मंडल कमिशन चॅलेंज कसा होतो फक्त त्याला एकट्याला माहिती. त्याच्या लक्षात आलंय की ह्यो काहीतरी करू शकतो. पण मी जाहीर आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, या नाशिकच्या पवित्र भूमीतून सांगतो, आम्हाला मंडल कमिशन चॅलेंज करायचा नाही. आम्हाला गोरगरिबाच्या अन्नात माती नाही घालायची. पण गोरगरीब ओबीसी बांधवांना त्याला एकदा समजून सांगावं की तू नाटकं करू नको राजकारणासाठी, राजकीय फायद्यासाठी तो गोरगरिबांचा वाटोळ करू नको. कारण या तीनदा झालेला आहे आता. चौथ्यांदा जर असं झालं तर आमचा नाविलाज आहे. मग आम्हाला मंडल कमिशन चॅलेंज करावा लागणार आहे. त्याच्यामुळं ओबीसी बांधवांमुळे नाही, त्याच्यामुळं करावं. हिम्मत असेल ना, तू खरा पाटील असेल तर जरांगे तू मंडल आयोगाच्या विरुद्ध जे आहे संपून दाखव मंडल आयोग. आणि एवढी तरी तुला अक्कल पाहिजे की तुला ओबीसी म्हणून आरक्षण पाहिजे आणि त्या ओबीसी आरक्षणाचा निर्माता हे मंडल आहे. मग तिकडे त्याला खलास करणार म्हणून सांगतो.